नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी तालुक्यातील पोरवड येथे मागील अनेक दिवसापासून बंद असलेला स्मशानभूमी आणि शेतीसाठीचा रस्ता विविध अडथळ्यांवर मात करत हा रस्ता खुला करण्यात आला. सदर रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्याबाबत पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांचं पालन करून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कार्यवाहीमध्ये नायब तहसीलदार मधुकर राजे क्षीरसागर आणि त्यांच्या महसूल पथकातील मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि महसूल सेवक यांनी संयम, धैर्य आणि जिद्दीने अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. कठीण प्रसंगातही शांतता राखत कायदेशीर पद्धतीने कार्यवाही पूर्ण केल्याबद्दल त्यांचे कार्य स्तुत्य आणि अनुकरणीय ठरले आहे. याबाबत आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी मौजे पोरवड येथील शेतकरी आणि नागरिकांनी सदर रस्ता खुला करून दिल्याबद्दल पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी परभणी यांचे आभार मानले. प्रशासनाचा सन्मान करण्यासाठी मौजे पोरवड गावचे सरपंच शेख मोरबी शेख सालार, पोलीस पाटील मुंजाजी सूर्यवंशी, शेख मुस्तार सय्यद जाफर, बालाजी तिडके, रवी धापसे, ज्ञानोबा घाडगे, बाळासाहेब गिराम, विनोद काकडे यांच्यासह गावातील शेतकरी आणि नागरिक यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे उपस्थित राहून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार संदीप राजपुरे, नायब तहसीलदार मधुकर राजे क्षीरसागर, मंडल अधिकारी सचिन शिंदे, ग्राम महसूल अधिकारी संजय गोटे, रघुनाथ फसफले, श्रीमती बेबी चकोर, श्रीमती दीक्षा खंदारी यांचा सन्मान करण्यात आला. सदर रस्ता खुला झाल्यामुळे अंदाजे 100 शेतकऱ्यांना फायदा होणार असून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबतचा अनेक दिवसापासूनचा प्रलंबित प्रश्न यशस्वीरित्या निकाली निघाला आहे. गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी येथील 3311 kV वीज उपकेंद्रामध्ये नव्याने क्षमता वाढ केलेल्या आणि नव्याने आस्थापित केलेल्या अतिरिक्त ऊर्जा रोहित्राचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते सोमवारी पार पडला. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे वीज सेवा उपलब्ध होणार आहे. यावेळी गंगाखेड उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता RK टेंभुर्डे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. पिंपळदरी उपकेंद्राची सध्याची क्षमता 3.15 MVA होती. आता वाढीव क्षमतेमुळे 5 MVA अशी झाली आहे. वाढीव पॉवर ट्रान्सफॉर्मर चालू झाल्यामुळे लोड डिवाइड होऊन व्होल्टेज सुधारेल आणि विद्युत पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण हे कमी होईल. या उपकेंद्रावर जोडलेल्या गावांना आणि विद्युत ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेचा वीज पुरवठा यामुळे होणार आहे. हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या विद्यमाने परभणी शहरात आज सोमवारी सकाळी सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांच्या हस्ते करण्यात आला. रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात जिल्हा क्रीडा संकुल इथून झाली. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विसावा कॉर्नर मार्गे गांधी पार्क, शिवाजी चौक येथून जनता मार्केट, ग्रँड कॉर्नरवरून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वामन बेले, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक PR जाधव, तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर आदी उपस्थित होते. रॅलीत गांधी विद्यालय, भारतीय बालविद्या मंदिर, डॉक्टर जाकीर हुसेन विद्यालय, खो खो प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील धीरज नाईकवाडे, योगेश आदने, भागवत सुतारे, प्रकाश पंडित आदींनी परिश्रम घेतले. ही रॅली लक्षवेधी ठरली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हर घर तिरंगा हर घर स्वच्छता या मोहिमेनिमित्त परभणी महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा एक मिनार या ठिकाणी सदर विषयाच्या अनुषंगाने स्वच्छता फेरी काढण्यात आली. हर घर तिरंगा शपथ घेण्यात आली. यावेळी महापालिकेचे शिक्षण विभाग प्रमुख मंजूर अहसन, मुख्याध्यापक अब्दुल खदीर, शहर समन्वयक तुराब खान, शिक्षक अब्दुल रऊफ शेख अल्लाउद्दीन आणि माहिती शिक्षण संवाद टीमचे पदाधिकारी उपस्थित होते. आपले रॅशन कार्ड KYC करून मिळेल.
संपर्क श्री विष्णू मल्टी सर्व्हिसेस, स्टेशन रोड, परभणी. भ्रमणध्वनी 9404975278. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात 12 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी या ठिकाणी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचं प्रमुख आकर्षण स्कूल ऑफ स्कॉलर अकोला येथील 10 वर्षे वयाची पूर्वा बगळेकर ही होती. देशात मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची होणारी हानी, नदी प्रदूषण, प्लास्टिक अतिवापर यासारख्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे त्याला प्रतिबंध घालण्याचे काम शालेय विद्यार्थ्यांपासून करणं आवश्यक असल्याचं तिनं आपल्या मनोगतात स्पष्ट केलं. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूची माती वापरावी असं आवाहन तिने केलं. आजची कार्यशाळा ही पूर्वाची 100वी कार्यशाळा होती. आत्तापर्यंत तिनं 25,000 विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती रक्षणाचे धडे दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णकुमार शिंदे, पाथरी पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी मुकेश राठोड, केंद्रप्रमुख शिवकुमार पुरी, मुख्याध्यापक संजय चिंचाणे, रोडेसर श्रीमती अश्विनी थोरे आदींसह शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नितीन नार्वेकर यांची नियुक्ती धैर्यशील जाधव भिवंडी येथे. परभणी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक धैर्यशील जाधव यांच्या बदलीचे नगर विकास विभागाने आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी आदेश काढले. धैर्यशील जाधव यांची भिवंडी निजामपूर पालिकेत उपायुक्त या पदावर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांनी या संदर्भात आदेश काढले. महानगरपालिका आयुक्तपदी धैर्यशील जाधव हे तरुण आयुक्त रुजू झाल्यानंतर नागरिकांनी त्यांच्याकडून अनेक अपेक्षा केल्या. शहराच्या विकासासंदर्भात असंख्य योजना असून त्याची परिपूर्ती जाधव हे करतील अशी रास्त अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत होती. मात्र आयुक्त आणि त्यानंतर प्रशासक पदाचाही पदभार त्यांच्याकडे आल्यानंतर कोणतीही विकासाची कामे त्यांच्या हातून झाली नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी तीव्र संताप व्यक्त होत होता. महापालिका प्रशासनात संपूर्ण गुत्तेदारांचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येत होते. एकूणच त्यांनी केलेले कार्य पाहता नगर विकास विभागाने त्यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागी नितीन नार्वेकर यांची नियुक्ती केली आहे. नव्याने रुजू होणारे नितीन नार्वेकर हे परभणीच्या विकासासंदर्भात कशा पद्धतीने भूमिका घेतात यावर सर्व काही अवलंबून आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.